आपल्या राजकारणाची एक विचित्र अशी गोची झालेली आढळून येते. काँग्रेसच्या विरोधात इतर पक्ष असे कडबोळ तयार करण्याचा पहिला प्रयत्न आम्ही वारंवार हा मुद्दा सांगतो, परत एकदा सांगतो आहे की राम मनोहर लोहिया यांनी संयुक्त विधायक दल या नावाने तेव्हा केलेला होता 1967ला. मग आणीबाणीच्या नंतरचा जनता प्रयोग आणि 89चा जनता दलाचा प्रयोग, असे 3 सगळे प्रयोग. मी ह्याच्यामध्ये एकसूत्रता, काहीतरी सुसूत्रपणा, काही एखादी संघटना तयार करणे, एखादा विचार घेऊन पक्ष उभा करणे असं काही नव्हतं. फक्त काँग्रेसला विरोध. इंदिरा गांधीला गुंगी गुडिया म्हटलं गेलं किंवा नंतर राजीव गांधींच्या काळामध्ये बनाना रिपब्लिक किंवा त्यांच्यावरती टीका कशी केल्या गेली होती, हे सगळं आपण पाहत आलेलो आहे. म्हणजे विरोधाला फक्त विरोधासाठी विरोध, जे सत्ताधारी त्यांना विरोध, असं एक चित्र 89च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत होतं. ते इतकं टोकाला गेलं होतं की विश्वनाथ प्रताप सिंग हे जनता दलाच्या पंतप्रधान जेव्हा झाले तेव्हा एकीकडे त्यांना डावे पाठिंबा देत होते आणि दुसरीकडून उजवे म्हणजे भाजपचा पाठिंबा होता 84 खासदारांचा. असं विचित्र सरकार आपल्याकडे आलं होतं. हे सगळं का? तर इंदिरा गांधीला, म्हणजे काँग्रेसला तेव्हा, आणखी इंदिरा गांधी आणि तो पक्षाचं नाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कंसात इंदिरा म्हणजे काँग्रेस आय असं होतं राजीव गांधीच्या काळात सुद्धा. नंतर PV नरसिंहरावांनी ते बदलून घेतलं आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असं नाव केलं. 1990ची रथयात्रा निघाली आणि त्या रथयात्रेला लालू प्रसाद यादवनी ती अडवली आणि सगळ्यांनी विरोध केल्याच्यानंतर पहिल्यांदा भारतीय राजकारणातलं चित्र असं पालटलं की तथाकथित सेक्युलरिझमच्या नावाखाली, पुरोगामित्वाच्या नावाखाली भाजपला विरोध सुरू झाला. म्हणजे त्यांना हे नाही कळलं की तुम्ही इंदिरा गांधींना विरोध करत असताना किंवा काँग्रेसला विरोध करत असताना आपोआपच त्यांना महत्त्व देत होता आणि सत्तेचे लोक एका ठिकाणी गोळा झाले होते आणि त्याच्या विरोधातले दुसरे. 1990च्या रथयात्रेला विरोध केल्याच्या नंतर ते पूर्णपणे उलटं झालं चित्र आणि भाजप आणि त्याच्या विरोधामध्ये बाकी सगळे. आता ह्याच्यामध्ये गोची अशी झाली की ज्यांना तुम्ही आधी विरोध केला होता त्यांच्या आता गळ्यात गळे घालणं आलं. ज्या काँग्रेसला तुम्ही विरोध केला होता, एवढी मोठी लढाई लढली होती, आणीबाणीच्या काळात प्रचंड प्रमाणामध्ये सगळे तथाकथित पुरोगामी तुरुंगात होते. अगदी डाव्या चळवळीतले सुद्धा, कम्युनिस्ट चळवळीतले सुद्धा. भारतीय कम्युनिस्ट पक्ष CPI हा जो होता तो फक्त काँग्रेस इंदिरा गांधी बरोबर होता, पण CPIM बाकीचे सगळे गट आणि विरोधी पक्ष, समाजवादी, लोकदलवाले तेव्हा सगळेच विरोधामध्ये होते. आता हे सगळे जे इंदिरा गांधीच्या विरोधात होते त्यांना काँग्रेसला बरोबर घ्यावं लागायला लागले, कारण की आता विरोध कोणाला करायचा तर भाजपला करायचा आहे म्हणून. आता हे यासाठी मी तुम्हाला भारतीय पातळीवर सगळं सांगितलं, कारण की महाराष्ट्रामध्ये आता नवीन जी गोची तयार झाली 2019च्या नंतर, की पूर्णपणे शिवसेना शरद पवारांनी फोडली, मांडीवर घेतलं उद्धव ठाकरेंना. काय त्यांनी गोमूत्र शिंपडलं त्यांचं त्यांना माहीत, पुरोगामी गोमूत्र सगळं सेक्युलर करून घेतलं त्यांना. आता अडचण अशी झालेली आहे, अशी ही तथाकथित सेक्युलर शिवसेना की जिचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही, ते पुरोगामी हिंदुत्व कसं आहे हा सगळ्यांना साक्षात्कार झाला आणि ते सगळे आता उद्धव ठाकरेंची बाजू घ्यायला लागलेत. ज्या पक्षाचं नाव शिवसेना कंसामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव आहे पक्षाचं पूर्ण, मशाल चिन्ह आहे. आता दुसरा जो गट आहे ज्याच्यावरती ही टीका करायला लागलेत, बाळासाहेबांची शिवसेना असं नावच त्यांनी पक्षाला घेतलेले. एकनाथ शिंदे गटाला जे नाव आता ह्या अंधेरीच्या पोटनिवडणुकीपुरतं मिळाले ते असं की बाळासाहेबांची शिवसेना आणि त्याला चिन्ह आहे त्यांची ढाल तलवार. पण ही बाळासाहेबांची शिवसेना आता ह्या तथाकथित लिब्रांडूंना पचेना. ते का पचेना? कारण की यांना विरोध जो करायचा आहे तो भाजपला, संघाला, मोदीला आणि अमित शहाला. मग त्यांच्या बरोबर जे कोणी आहेत त्याला विरोध, त्याच्या विरोधामध्ये जे कोणी गेले ते आपले मित्र. म्हणजे कालपर्यंत 2019 पर्यंत तुम्ही ज्या शिवसेनेवरती टीका करत होते, ज्या शिवसेनेच्या नावानं खडे पडत होते, बाळासाहेबांच्या वरती वाटेल तशी टीका प्रचंड प्रमाणामध्ये या सगळ्या पुरोगामींनी केलेली होती. हे सगळे धर्मांध कसे आहे, धर्माचं राजकारण कसं चालू आहे, की धर्माच्या नावानं फूट कशी पाडली जात आहे. बाळासाहेब तर खुलेपणानं म्हणले होते की ज्यानं बाबरी पाडणारा जर माझा शिवसैनिक असेल तर मला त्याचा अभिमान आहे. त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचा जो तुकडा आता उद्धव ठाकरेकडे शिल्लक आहे त्याची ह्यांना किती काळजी पडलेली. म्हणजे माझ्या खर्चाने मी त्यांचा प्रचार करायला तयार आहे असे जेव्हा वक्तव्य हे सगळे पुरोगामी विचारवंत सोशल मीडियावरती टाकायला लागलेत, का तर लोकशाही वाचवायची म्हणून. म्हणजे काळ कसा सूड उगवतो किंवा ह्यांचा वैचारिक पाया किती भुसभुशीत आहे हे सिद्ध होतं की ज्या शिवसेनेला लोकशाहीच मंजूर नाही, उघडपणे बाळासाहेबांनी मला लोकशाही नाही ठोकशाही मंजूर आहे हे वक्तव्य वारंवार केलेलं आहे. त्यांच्या पक्षाची रचना सुद्धा काहीही लोकशाहीला पोषक अशी नाही आहे. सरसेनापती किंवा ते पद जे घ्यायचे आहेत प्रमुख, हे सगळं प्रत्यक्ष निवडणूक आयोगाच्या चौकटीमध्ये बसणार काही नव्हतं.
नंतर जेव्हा पक्षाला मान्यता भेटली, चिन्ह भेटलं 1989च्या लोकसभेनंतर, 90च्या विधानसभेच्या नंतर, म्हणून कागदोपत्री दाखवायला त्यांनी ती पक्ष संघटना त्याची दाखवली. पण बाळासाहेबांना त्यांच्या हयातीमध्ये लोकशाही मंजूर नव्हती याची टीका ह्याच सगळ्या लोकांनी जे केले होते, जे आता असं म्हणायला लागलेत की लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा प्रचार करायला तयार आहे. आणि टीका कोणावरती करायला लागलीत? एकनाथ शिंदेवरती. काय म्हणून टीका करायला? ते गद्दार म्हणून टीका करायला. दोन गोष्टी आहेत. आम्ही वारंवार हा मुद्दा सांगतो आहोत आणि परत एकदा सांगतो आहोत की 2019ची जी निवडणूक झाली होती ती निवडणूक पूर्वयुती भाजप सेना यांनी केलेली होती. लोकसभेची निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक असो, जो काही हिंदुत्वाचा अजेंडा यांची जी टीका आहे ती स्वच्छपणे अजूनही भाजपने बाळगलेला आहे. म्हणजे तुमची तरी टीका आहे याची. प्रत्यक्ष भाजप स्वतःच्या तोंडानं काही म्हणू, हे सगळे विरोधक भाजपचे जेव्हा असं म्हणतात की यांचा अजेंडा स्वच्छपणे हिंदुत्ववादी आहे, धार्मिक आहे, कबूल समजा आपण करूया, तुमचे आरोप सगळे 100% मंजूर. हे आरोप मंजूर असलेले जे लोक आहेत ते सगळे एकत्र येऊन त्यांनी भाजप सेना युती करून निवडणुका लढवल्या होत्या. तुम्ही ज्यांच्यावरती हिंदुत्ववादाचा आरोप करता त्या आघाडीला स्वच्छपणे 161 जागा, त्यांना पाठिंबा देणाऱ्या 8-9 अपक्ष आमदार म्हणजे 170 जागा मतदारांनी याच हिंदुत्ववादी आघाडीला दिलेला होता. त्यांना जागा दिलेल्या होत्या 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये. मग आता या सगळ्या पुरोगाम्यांनी हे सांगावं की सर्वसामान्य लोकांनी ज्यांना ज्या मुद्द्यावरती निवडून दिलेलं आहे त्या मुद्द्यावरती जर त्याच्यातला एक गट चिकटून राहिला तर ती गद्दारी कशी? लोकशाही वाचवायची असेल तर ज्याला लोकांनी पाठिंबा दिलेला आहे ती गोष्ट लोकशाही म्हणून तुम्हाला स्वीकारावी लागते. लोकांनी तुमच्या आरोपाप्रमाणे तथाकथित हिंदुत्ववादी म्हणून जे पक्ष आहेत, आघाडी आहे, त्या आघाडीला बहुमत दिलं असेल तर त्या लोकांनी हिंदुत्ववादी अजेंडा पुढे चालवला तर हा लोकशाहीचा धोका कसं काय? म्हणजे लोकांनी निवडून दिल्याच्या नंतर मग तुम्ही फाटाफूट केली, मग तुम्हीच उलट गद्दारी केली आणि तथाकथित उद्धव ठाकरेंना मांडीवर घेऊन सेक्युलर करून घेतलं त्यांच्यावरती गोमूत्र शिंपडल्यानंतर, म्हणजे लोकशाही वाचते. म्हणजे लोकांनी त्यांना मत हिंदुत्ववादी चौकटीसाठी, हिंदुत्ववादी विचारासाठी, हिंदुत्ववादी भूमिकेसाठी दिलेलं असताना सुद्धा तुम्ही त्याला त्याच्यापासून तोडलं. तुम्हाला ते सेक्युलर वाटत आहेत, नेते तुमच्याकडून मॅनेज झाले, पण सर्वसामान्य मतदार मॅनेज कसे होतील ह्याचं उत्तर द्यावं. आज बाळासाहेबांची शिवसेना ह्याच्यावरती तुम्ही टीका करत असताना दोन गोष्टी सांगा. नंबर 1, एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंनी मांडलेल्या हिंदुत्वाच्या विचारापासून दूर गेलेले आहेत का? एक, म्हणजे तुम्ही इकडं AC हॉलमध्ये बसून जे काही विद्वानांसारख्या चर्चा करायच्यात किंवा मी पण आता व्हिडिओ करून तुमच्या समोर ठेवतो आहे असे आमच्यासारखे किती बोलत, सर्वसामान्य शिवसैनिकांच्या समोर त्याच्यानंतर त्यांचे कट्टर अनुयायी असलेल्या एकनाथ शिंदे समोर दोन मुद्दे होते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण वर्षानुवर्ष ज्या हिंदुत्ववाद्याच्या अजेंड्याप्रमाणे, विचाराप्रमाणे, त्या चौकटीमध्ये, त्या प्रभावामध्ये राहून काम करत होतो त्याच्या विरुद्ध आपण पश्चाताप पावल्यामुळे परत वापस जात आहोत असा तो मुद्दा आहे. याचा कसलाही प्रतिवाद लोकशाहीच्या दृष्टीनं करता येत नाही, कारण की लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. त्यांनी जी हिंदुत्ववादी स्वच्छ भूमिका घेतली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं की हिंदुत्व हा धर्म नसून हिंदुत्व ही जीवनशैली आहे, हिंदू धर्म हा. मग ही निवडणूक रमेश प्रभूची त्यांनी जिंकल्याच्या नंतर म्हणजे अधिकृतरित्या याच्यावर शिक्कामोर्तब झाले की जो स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेईल तो जीवन पद्धतीचा त्याचा भाग आहे, तो धार्मिक असू शकत नाही. मग तुम्हाला हे मान्य आहे की नाही सर्वोच्च न्यायालय? मग एकनाथ शिंदे तेच म्हणतायत. एक दुसरा व्यावहारिक मुद्दा असा होता की प्रत्यक्षामध्ये सर्वसामान्य पातळीवरती, गल्ली पातळीवरती काम करत असताना हा जो तथाकथित कट्टर शिवसैनिक आहे, बाकीचे हिंदुत्ववाद बाजूला ठेवा, त्याचे गल्लीतल्या माणसाचे कामं होत नाहीयेत. कारण की राष्ट्रवादीचे नेते, राष्ट्रवादीचे पालकमंत्री, राष्ट्रवादीचे तिथले मुखंड मंत्री, आमदार हे शिवसेनेच्या आमदार मंत्र्यांना, खासदारांना कामं करू देत नाहीत, ही तक्रार आहे. आता ह्या दोनचं उत्तर हे तथाकथित सगळे लिपरांडू काय देणार आहेत? ह्याच्या उलट आम्ही वारंवार या आधीच्या ह्याच्यामध्ये हा मुद्दा घेत होतो व्हिडिओमध्ये, आताही परत तो मुद्दा तुमच्या समोर ठेवतो. 2014 ते 2019 या संपूर्ण कालखंडामध्ये जेव्हा की भाजप आणि शिवसेना या युतीचं सरकार होतं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, ह्यांचे राजीनामे खिशात होते, ह्यांच्या पातळीवरती सर्वसामान्य शिवसैनिकाची गाव पातळीवरच्या, गल्ली पातळीवरच्या, शहर पातळीवरच्या आमचे कामं होत नाहीत अशी तक्रार नाही.
2014 ते 19 या कालखंडामध्ये त्या शिवसैनिकाची ही तक्रार नव्हती, जी तक्रार 2019च्या नंतर महाविकास आघाडी सरकार नावाची रिक्षा जी चालली होती खडखड करत, त्याबद्दल यांची तक्रार अशी आहे की काँग्रेसवाले, त्यापेक्षा प्रमुख म्हणजे राष्ट्रवादीवाले, हे आमचे कामं होऊ देत नाही. आता एकनाथ शिंदेंनी ह्या दोन्ही गोष्टी ओळखल्या. एक तर वैचारिक पातळीवरती हिंदुत्वाची चौकट आहे, जोपर्यंत निवडणुकीत लोकांना तोंड समोर जायचं नव्हतं तोपर्यंत हे सगळं चाललं. आता जशी जशी निवडणूक जवळ यायला लागली तसं तसं त्यांना आठवलं की आपली चूक झालेली आहे. त्यांनी ती चूक दुरुस्त करून घेतली. त्यांना 2/3पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा भेटला. सर्वसामान्य शिवसैनिकांच्यासाठी, मतदारांसाठी, पहिली गोष्ट म्हणजे मतदारांसाठी तुमची जी मूळ चौकट ती कायम राहिली. आम्ही भाजपबरोबर गेलो. दुसरी गोष्ट, बाळासाहेबांना तुम्ही काय स्वप्नात वचन दिलं म्हणतात, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेल, ते यांनीच करून दाखवलं. भाऊ तोरसेकरांनी फार चांगला व्हिडिओ तो केलेला आहे की ते तर खरं वचन यांनीच पाळलेलं आहे, कारण की सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावरती बसवले. आणि तिसरी व्यावहारिक पातळीवरची जी अडचण होती की सर्वसामान्य शिवसैनिकाच्या गाव पातळीवरची जर कामं होत नसतील तर त्या सत्तेमध्ये राहण्यात अर्थ काय. आता जी काही सत्ता आलेली आहे, वरची तडजोड काही असो, कोणाला किती मंत्रीपद भेटले नाही भेटले, कोण कुठल्या जिल्ह्याचा पालकमंत्री नाही, गेल्या 3 महिन्यामध्ये गाव पातळीवरच्या शिंदे गटाशी काय सहानुभूती ठेवणाऱ्या किंवा शिंदे गटात असलेल्या शिवसैनिकांची ही तक्रार आलेली नाहीये की आमची गावातली कामं होत नाहीयेत. म्हणून हे 2 मुद्दे ओळखल्याच्या असं लक्षात येतं की अतिशय व्यावहारिक असा निर्णय वैचारिक पातळीवरती तर घेतला, व्यावहारिक असा घेतला की त्यांनी त्यांच्याबरोबर म्हणजे भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने म्हणजे ह्या लिब्रांडूंच्या दुर्दैवाने त्यांनी जो काही फसवाफसवीचा प्रयोग केला होता, म्हणजे थोडक्यात म्हणजे तुम्ही काहीतरी माल लुटून आणला आणि त्या वाटण्यावरून भांडणं झाले आणि तो माल कोणीतरी शोधून वापस घेऊन गेला आणि आता पुन्हा आपल्या हाती काही नाही उरला, असं जे असतं ना चोरीच्या याच्यामध्ये, तसा हा प्रकार होऊन गेलेला आहे. तुम्ही ती चोरी केलेली होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही केलेली चोरीचा मालच पुन्हा कोणीतरी लुटून नेला वापस आणि मग तुमच्या हातात काही नाही उरलं म्हणून तुम्ही तक्रार करायला लागलात. शिवसेनेला तथाकथित सेक्युलर करून घेण्याचं जी फसवाफसवीची खेळी होती शरद पवारांची, ती फसली आहे आणि तो ह्या लिब्रांडूंचा राग आहे. म्हणून त्यांना आता बाळासाहेबांची शिवसेना लिब्रांडूंना पचेना अशी त्यांची अवस्था झालेली आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.